नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या या चॅनलवरती. माझं नाव आकाश इंगळे आहे. तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आपण एक नवीन असा प्रोग्राम घेऊन येत आहोत. त्याचं नाव आहे डेली आन्सर रायटिंग, जो की राज्यसेवा मेन्स 2026 साठी असेल. आणि हा प्रोग्राम हा पूर्णतः फ्री आहे, ठीक आहे. यामध्ये कुठलाच असं चार्ज नाही आहे. हा पूर्णतः मुलांसाठी केलेला हा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये सर्वांचा फायदा होईल. माझ्याबद्दल सांगायचं राहिलं तर मी जुन्या पॅटर्नने सुद्धा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहे. जी मागची नवीन पॅटर्नने जी मुख्य परीक्षा झालेली आहे, त्या पॅटर्नने सुद्धा मी मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि याआधी मी UPSCचा सुद्धा अभ्यास करत होतो. तर मला या गोष्टींचा पूर्णपणे चांगला अनुभव आहे आणि त्याच अनुभवातून जे पण मला काही शिकायला मिळाले, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. ठीक आहे? चला तर मग सुरू करूया. यामध्ये सर्वात आधी आपण काय केलेलं आहे, की आपण डेली आन्सर रायटिंगसाठी आपण काही गोष्टी म्हणजे ठरवून दिलेल्या आहे. जसे की दिवस ठरवलेले आहे, की या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आणि त्यातून तेवढ्या टाईम लिमिटमधून तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. तर आपण असं ठरवलेलं आहे, की प्रत्येक दिवशी आपण 2 आन्सर लिहिणार आहोत. ठीक आहे, 2 आन्सर लिहिणार आहोत. तर ते कसं राहील, जसं की बघा आता 23 तारखेला आपण ठरवलेलं आहे, की आपल्याला इंडियन कल्चर हा जो पार्ट आहे, हे मी पूर्णचे पूर्ण सिलेबसचे पॉइंट घेतलेले आहे. कारण की आपण सिलेबसनुसार जाणार आहे. कारण की आत्ता जी आपण मागची जी जर मेन्स बघितली असेल, त्यामध्ये एकदम सिलेबसला धरूनच MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. तर सिलेबसनुसार आपण पॉइंट घेतलेला आहे. याच्यामध्ये बघा, जसं की 23 तारखेला मी ठरवलेलं आहे, की इंडियन कल्चर आपल्याला वाचायचं आहे. त्या दिवशी इंडियन कल्चरमध्ये काही असेल, समजा आर्ट असेल, लिटरेचर असेल, आर्किटेक्चर असेल, त्या गोष्टी आपण त्या दिवशी संपवायच्या आणि संध्याकाळी 6 वाजता, ठीक आहे, संध्याकाळी 6 वाजता, शार्प 6 वाजता आपल्या YouTubeला 6 PM सॉरी संध्याकाळी 6 वाजता, ठीक आहे, आपल्या YouTubeला व्हिडिओ येईल आणि त्या व्हिडिओमध्ये काय असेल, तुम्हाला टाईम दिलेला असेल. एक क्वेश्चन येईल, लगेच त्याच्यासमोर टाईम येईल. 7 मिनिटाचा टाईम असेल. कारण की आपला तो 10 मार्कांचा प्रश्न असेल. 10-10 मार्कांचे. आपण सुरुवातीला 2-2 प्रश्न घेऊ. ठीक आहे. 7 मिनिटाचा टाईम असेल. त्या 7 मिनिटामध्ये तुम्ही ना उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ते एक उत्तर प्रश्न संपला की लगेच दुसरा प्रश्न येईल. त्याच्यासाठी सुद्धा 7 मिनिटाचा टाईम असेल आणि त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर राहिली गोष्ट की खूप सारे मुलं असे आहेत की ज्यांचं म्हणजे आतापर्यंत त्यांनी सिलेबस कधी बघितलाच नाही किंवा त्यांना काही माहिती पण नाही. तर आजची तारीख बघा. आजची तारीख 21 तारीख आहे, ठीक आहे. मी काय म्हणतोय, तुमच्याकडून काही समजा कोणत्या बाकीच्या गोष्टी समजा माहीत नाही तुम्हाला, GS2, GS3, GS4, पण एक काम करा, तुम्ही मोस्ट ऑफ द मुलांनी हिस्ट्री तर वाचलंच असेल. आता त्यात हा इंडियन कल्चर हा थोडा म्हणजे वेगळा पार्ट येतो, ठीक आहे. याच्यासाठी पण तुम्ही जा, YouTubeला सर्च करा किंवा कोणाच्या नोट्स बघा. चांगल्या वाटते, एखाद्या मित्राला विचारा, ठीक आहे. पण कुठून तरी एक मटेरियल शोधून आणा आणि त्या मटेरियलला स्टिक राहा. कोणतं पण एक मटेरियल ना तुम्हाला 100% मार्क देईल, ठीक आहे. त्या मटेरियलला तुम्ही स्टिक राहा, वाचा आणि आन्सर लिहा, ठीक आहे. जास्त याच्यामध्ये पडायचं नाही, की की कोणतं मटेरियल हे वालं घेऊ, हे वालं घेऊ. कोणतं एक चांगलं घ्या, जे की स्टँडर्ड आहे. त्यातून वाचा आणि आन्सर लिहा. कारण की शेवटी की नाही, एकच छोटंसं मटेरियल तेच तुम्हाला म्हणजे लास्टपर्यंत कामात येईल. 4-4 गोष्टी घेऊन काहीच फायदा होत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही आजची तारीख म्हणजे 21-22 मध्ये GS1 साठी किंवा कल्चरसाठी कुठून नोट्स भेटत असतील किंवा ऑनलाईन नोट्स असतील, काही पण शोधा आणि वाचायला घ्या आणि 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता या आणि बघा, वाचा आणि त्याच्यानंतर बघा की तुमच्याकडून आन्सर लिहिल्या जाते का? आपला जो प्रश्न असणार आहे, तो बोथ इंग्लिशमध्ये पण असणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असणार आहे आणि त्याचे जे आन्सर आहे, ते तुम्हाला त्या ग्रुपवरती टाकायचे आहे. ठीक आहे. मी एक ग्रुप देईल तुम्हाला. ठीक आहे. त्या ग्रुपवरती तुम्हाला तुमचे आन्सर टाकायचे आहे. ठीक आहे. त्यामध्ये तो आर्यस मेन्स फोकस ग्रुप असेल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही आन्सर टाकायचे आणि तिथं जे मुलं आन्सर टाकतील, त्यांनी एकमेकाला रिव्ह्यू करायचे. जरी कमी मुलं असले, तर मग मी तुम्हाला रिव्ह्यू करून देईन आणि मी प्रयत्न करेल, की माझ्याकडून तुम्हाला एखादी त्या प्रश्नाच्या उत्तराची मॉडेल आन्सर तुम्हाला त्यामध्ये देण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यावरून सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचा. ठीक आहे. तर यामध्ये काय असेल, की डेली आपल्याला 2 आन्सर, एकच मिनिट, डेली आपल्याला की नाही 2 आन्सर लिहायचे आहे. ठीक आहे. डेली 2 आन्सर लिहायचे आहे.
त्यानंतर लगेच आपण मॉडेल आन्सर की तुम्हाला ग्रुपवर भेटेल किंवा पीअर ग्रुप्स थ्रू आपण इव्हॅल्युएट करू. ठीक आहे. आपल्याला लगेच कळून येईल की आपल्या चुका कुठे होत आहे. आता बघा, जसं की बघा, आजची तारीख 23 तारीख आहे. ठीक आहे. हा जून सॉरी 21 तारीख आहे. आणि हा जूनचा महिना सुरू आहे. ठीक आहे. जून नंतर लगेच जुलै, ऑगस्ट. आपल्याला काही पण करून या ऑगस्टच्या आतमध्ये, मी तर म्हणेल की 15 ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. कारण की जो सप्टेंबर येईल, सप्टेंबरमध्ये पूर्णच्या पूर्ण रिव्हिजन द्यायची आहे. कारण की लगेच ऑक्टोबरच्या 3 तारखेलाच आपला पहिला पेपर आहे. ज्या प्रकारे एम-पी-एस-सीनं मागच्या वेळेस खूप जास्त गॅप दिला होता. जसं की GS-1-2 नंतर त्यांनी परत 7 दिवसाचा गॅप दिला होता GS-3 आणि GS-4साठी. यावेळेस ते असं करणार नाही आहेत. शनिवारी त्यांनी जर GS-1, GS-2 घेतला तर लगेच ते रविवारी GS-3 आणि GS-4 घेऊन टाकतील. म्हणून यावेळेस आपल्याला जास्त म्हणजे मेहनत घ्यावी लागणार आहे. जास्त आपल्याला गॅप मिळणार नाही आहे. तर आपला हा प्लॅन राहील की कसं पण करून आपल्याला या 2 महिन्यामध्ये सिलेबस संपवून घ्यायचा आहे. ठीक आहे. कारण की नंतर मग आपल्याला रिव्हिजनला टाईम भेटेल. तर त्याच्यानुसारच मी हा टाईम टेबल बनवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की असे काही मुलं आहेत की ज्यांना कमी मार्क आहे. ठीक आहे. त्यांना राज्यसेवेला प्रीला कमी मार्क आहे. पण त्यांना पण वाटते की बाबा मेन्स लिहावी. ठीक आहे. त्यांनी सुद्धा आवर्जून हा प्रोग्राम म्हणजे जॉइन करा. ठीक आहे. पण अशाच मुलांनी करा जे की ग्रुप बी देत नाही आहे. ठीक आहे. ज्यांच्यासमोर ग्रुप बीची मेन्स नाही आहे, ग्रुप सीची मेन्स नाही आहे. त्यांना फक्त आणि फक्त राज्यसेवा मेन्सच करायची आहे. त्यांनीच द्या. कारण की इथं की नाही तुम्हाला एकदम तुमचा टाईम हा डिव्होट करावा लागणार आहे. म्हणजे दिवसाचे तुम्हाला 10 तास तरी द्यावे लागेल. कारण की वाचावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे प्रश्न आला आहे त्या प्रश्नावरती म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, म्हणून थोडंसं म्हणजे जास्त इथं अभ्यास लागतो. आणि यातून जर तुम्हाला जमत असेल तर स्वतःच्या नोट्ससुद्धा बनवा. ठीक आहे. आणि बनतात असं पण काही नाही आहे. लगेच वाचून आपल्याला नोट्स पण बनतात. ठीक आहे. हा पण तुम्ही प्रयत्न करा. तर आता मी तुम्हाला इन डिटेलमध्ये प्लॅन सांगणार आहोत. आणि ही गोष्ट की तुम्ही जे प्रॉपरली मेन्स करणार आहे त्या विद्यार्थ्यांनी तर द्यायचंच आहे, लिहायचंच आहे. आत्ता आपण 2 आन्सर लिहित आहे. पुढे चालून आपण ती संख्या वाढवून 3, 4 आणि 5 पर्यंत पण नेऊ. ठीक आहे. कारण की जितके तुम्ही आन्सर लिहिणार तितकी तुमची आन्सरची क्वालिटी तुम्हाला समजेल की किती मी क्वालिटी म्हणजे किती मी चांगल्या प्रकारे आन्सर लिहिला, कोणचा माझा डाटा मिस झाला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे कळूनच जातील. ठीक आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर आता आपण एक काम करू. मी तुम्हाला सांगतो की हा टाईम टेबल मी कसा बनवलेला आहे. तर सर्वात पहिले आपल्याला की नाही इंडियन कल्चर हा सुरू करायचा आहे. ठीक आहे. इंडियन कल्चरमध्ये आर्ट येते, लिटरेचर येते. ठीक आहे. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येते. तुमचा जो सोर्स आहे तो सोर्स घ्या आणि त्याला वाचा आणि त्याच्यानंतर आपण एक प्रश्न घेऊ. मी मोस्टली ट्राय करेल की मागच्या वर्षीचे प्रश्न पहिले टाकेल, जे की मागच्या वर्षी झालेले आहे. जसं की बघा, 23 तारखेला आपण इंडियन आर्ट अँड कल्चर घेऊ. ठीक आहे. जे पण काही असेल त्यानंतर परत इंडियन आर्ट अँड कल्चरमधलेच काही प्रश्न असतील. आणि 25 तारखेला हा सुफी भक्ती मूव्हमेंट आणि याच्यामध्ये ज्या रिजनल मूव्हमेंट आहे त्यासाठी वेगळा दिवस दिला. याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी एम-पी-एस-सीनं प्रश्न विचारलेला वारकरी संप्रदाय. म्हणजे मग यावर्षी पण त्यामध्ये अजून एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून तो मी सेपरेट त्याला टाईम दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे झालं आपलं 3 दिवसात कल्चर. ठीक आहे. कल्चर इथं संपून गेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी आता, कारण की मॉडर्न हिस्ट्री आपण खूप वेळेस वाचलेली आहे. आपण म्हणजे मराठीतून पण म्हणजे मराठीतून खूप चांगले चांगले बुक आहे. ठीक आहे. त्यातून तुम्ही वाचलेलंच असेल, म्हणून तुम्हाला एवढा काही टाईम पण लागणार नाही. ठीक आहे. वाचायची आहे, लिहायची आहे. त्यामध्ये पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे. इव्हेंट्स महत्त्वाचे आहे. पर्सनॅलिटीवरती बोललं तर आता मागच्या वेळेस रानडेवरती प्रश्न विचारला, एम-जी रानडेवरती. ठीक आहे. तर इश्यूजवरती त्यामध्ये काय इश्यूज झाले. ठीक आहे. जसं की आता लेबर मूव्हमेंटवरती प्रश्न विचारलेले आहे. तर हे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये येईल आणि एवढा काही वेळ लागत नाही मॉडर्न हिस्ट्रीला करायला. त्यासाठी 2 दिवस दिले. त्याच्यासमोर जो फ्रीडम स्ट्रगल आहे, त्यामध्ये आपलं गांधीयन इरा. ठीक आहे. आणि आपलं नॉन कॉर्पोरेशन मूव्हमेंट, सगळे जे ऑगस्ट ऑफर असेल, क्रिप्स असेल, वॉवेल असेल, त्या गोष्टी एका दिवसात म्हणजे होऊन जाते आरामात. जर तुमच्या नोट्स असतील किंवा तुम्ही आधी वाचलेलं असेल तर तुम्हाला आरामात होऊन जाईल. तसं आपण प्रिलिम्स दिली तर आपण या गोष्टी आधी वाचलेल्याच आहे. ठीक आहे. त्यानंतर 29 तारखेला पोस्ट इंडिपेंडन्स. यावर्षी एम-पी-एस-सीनं पोस्ट इंडिपेंडन्सवरती एक प्रश्न विचारलेला होता. मोस्टली हा जर यू-पी-एस-सीला घेतला टॉपिक तर तिथं म्हणजे कमी प्रश्न भेटतात, म्हणून लोकं त्याला करत नाही. पण एम-पी-एस-सीनं पहिल्याच वर्षाला पोस्ट इंडिपेंडन्सवरती प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीवरती पण प्रश्न आलेले आहे. ठीक आहे.
तर याची पण एखादी कोणत्या टॉपरची किंवा एखादं छोटंसं असं बुक जर भेटत असेल तर तेवढं घ्या आणि तेवढंच वाचा. एकदम लिमिटेड सोर्स ठेवा, एकदम छोटासा सोर्स ठेवा आणि त्यालाच परत-परत आपण वाचून त्यातूनच आपल्याला आन्सर लिहायचे आहे. ठीक आहे. तर आपण काय केलं, हिस्ट्री बघा. हिस्ट्रीसाठी आपण किती दिवस दिले? कल्चरसाठी आहे 3 दिवस आणि हे इथून 4 दिवस आणि हे इथून समजा परत 3 दिवस. ठीक आहे. 7 आणि 3 9 समजा 9 दिवस. कारण की हिस्ट्री हा थोडा मोठा आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण दिले. ठीक आहे. 9 दिवस. त्यानंतर मग सोसायटी. ठीक आहे. इंडियन सोसायटी यावर्षी पण प्रश्न आलेला आहे सोसायटीवरती. त्यानंतर येते सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझमवरती प्रश्न आलेला. ठीक आहे. यावर्षी झालेला. रिजनलिझमवरती पण प्रश्न आला. लँग्वेज कसं काय त्यांनी म्हणजे लँग्वेजमुळे कसं काय रिजनलिझम वाढलं असा प्रश्न आला होता. ठीक आहे. सेक्युलरिझम एम-पी-एस-सीचे आवडते टॉपिक आहे. ठीक आहे. या गोष्टी 3 जुलै म्हणजे तुम्ही की नाही एखादी छोटीशी कोणतीतरी नोट्स घ्या, कोणाची तरी असतील, भेटून जाईल तुम्हाला मार्केटला आणि त्या गोष्टीला परत-परत रिवाईज करायचं आणि आन्सर लिहायचे. ठीक आहे. एवढंच आहे. कारण की हा जो 2026चा जो आणि 2025चा ठीक आहे. 25 आणि 26 या दोघांना जर घेतलं ना, आता इथं एम-पी-एस-सी एकदम बेसिकमध्ये घुसेल. म्हणजे एकदम साध्या-साध्या गोष्टी विचारेल. कारण की मागच्या वर्षी पण त्यांनी एकदम बेसिकलाच खेळलं आणि यावर्षी पण ते तिथंच राहणार. म्हणून आपल्याला ह्यांच्या ज्या डेफिनेशन आहे आणि यांची जी महत्त्वाचे जे पॉइंट आहे तेवढंच करायचं आहे. ठीक आहे. जास्त म्हणजे एकदम यू-पी-एस-सीच्या लेव्हलला नाही जायचं. एकदम डीपली एनालिसिस, इव्हॅल्युएट ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 जुलै, 2 जुलैला आपण इथून आपली सोसायटी सुरू होते. ठीक आहे. सोसायटीचा हा पूर्णचा पूर्ण भाग. ठीक आहे. याच्यासाठी आपण दिलेला आहे टाईम दिलेला. ठीक आहे. 3 दिवस दिलेला ठीक आहे सोसायटीसाठी. त्यानंतर जिओग्राफी सुरू केला आहे. वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी हा महत्त्वाचा आहे. कारण की मागच्या वर्षी यावर्षी कोणता प्रश्न विचारलेला होता एम-पी-एस-सीनं की नॉर्थ अमेरिकाचं फिजिओग्राफिक रिजनवरती प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. म्हणून आपल्याला वर्ल्ड जिओग्राफी पण महत्त्वाची आहे. त्यानंतर इंडियन जिओग्राफी ठीक आहे. 2 दिवसात संपते आणि आरामात संपते असं काहीच नाही आहे. तुमच्या नोट्स तुम्ही कुठून ना कुठून वाचलेलंच असेल किंवा नवीन जरी नोट्स घेतली ना, तरी पण एकदम छोटीवाली घ्या. मी एवढंच म्हणेल की छोटीवाली घ्या. लेस इज मोअर एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर इंडियाचा फिजिकल, त्यानंतर जिओग्राफिकल फिनॉमिना जसं की अर्थक्वेक, सुनामी यावर्षी पण एम-पी-एस-सीनं प्रश्न विचारलेला. व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमध्ये आय थिंक मड व्होल्कॅनो असा प्रश्न विचारला होता. थोडा वेगळा होता. पण याच्यावरती प्रश्न येतात. ठीक आहे. डिस्ट्रिब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड लोकेशन ऑफ इंडस्ट्रीवरून आय थिंक मुंबईचा प्रश्न विचारलेला. ठीक आहे. इथं आपली जिओग्राफी इथं संपते. ठीक आहे. आणि तुम्ही ट्राय करा की ह्या गोष्टी संपतील तुमच्याकडून. ठीक आहे. असं नका म्हणू की बाबा हे तर लयच कमी टाईम आहे. खूप मुलांकडून होते. कारण की बघा, आपल्याकडे आधीच वेळ कमी आहे आणि खूप जास्त मुलं हे याच्यामध्येच गुंतलेले आहे की प्रिलियम्स आणि प्रिलियम्सचं काय होईल? तुम्हाला पुढे चालून पण मेन्स द्यायचीच आहे. समजा 27 साठी तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्हाला 27 मध्ये सुद्धा मेन्स द्यायचीच आहे. मेन्स सोडून तुम्हाला पोस्ट भेटणार नाही. ठीक आहे. तुम्ही आज करा, उद्या करा, पण शेवटी तुम्हाला मेन्स करणंच आहे. तर त्यापेक्षा मी असं म्हणेल की प्रिलियमचा रिझल्ट येईल तेव्हा येईल. तुम्ही आत्तापासून मेन्स सुरू करून टाका. जे फक्त आणि फक्त राज्यसेवासाठीच त्यांना फक्त राज्यसेवाच पाहिजे. त्यांनी आत्ता माझ्यासोबत सुरू करायला काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा 9 आणि 10 हा तारीख आपण बफर डे ठेवला आहे. जर कोणाचं म्हणजे मागे पुढे झालं असेल तर त्यामध्ये ते कव्हर करू शकता आणि त्याच्यानंतर लगेच आपण GS2 सुरू करणार आहोत. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की तुम्हाला याच्यासोबत ऑप्शनल तुमचा रोज करायचा आहे. ऑप्शनल आणि एस्से पण. ठीक आहे. याच्यामध्ये एस्से राहिला होता. एस्से पण तुम्हाला रोज करायचे. ऑप्शनलसाठी तुम्हाला वेगळा टाईम काढावा लागणार. ठीक आहे. तर ऑप्शनल एसे हे तर साइड बाय साइड चाललेच पाहिजे. सोबत तुम्हाला एखादं GS1 ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. बघा, जेमतेम आपण 23 तारखेपासून सुरू केलं होतं. 23 आणि समजा हे 8 ठीक आहे. 23 हे 7-8 म्हणजे 15 दिवसात आपण 15 दिवसामध्ये एक सब्जेक्ट म्हणजे GS1 ॲक्चुअली GS1चा सिलेबस खूप मोठा आहे. त्याच्यामुळे एवढे दिवस लागले. तसं ॲक्चुअली समजा हे 10च दिवसात झाला पाहिजे होता तो. पण थोडे जास्त दिवस दिले. ठीक आहे. तर 15 दिवसात आपला इथं GS1 इथं आपला संपून राहिला. ठीक आहे. लगेच मग आपण GS2 कडे शिफ्ट होऊ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण करणार आहोत, ज्यामध्ये डेली 2 आन्सर असतील. त्याच्या आधी तुम्ही तो टॉपिक या आपला जो हे आहे, आपली जी PDF आहे म्हणजे आपला जो टाईम टेबल आहे, याच्यानुसार तुम्ही करून घ्यायचा. संध्याकाळी यायचं 6 वाजता. ठीक आहे. 6 वाजता तो व्हिडिओ मी
टाकेल, ठीक आहे. 6 PM यूट्यूबला, ठीक आहे. यूट्यूबला तुम्ही त्यामध्ये यायचं. तो व्हिडिओ जसा सुरू झाला त्यामध्ये टायमिंग येईल आणि टायमिंगमध्येच ट्राय करायचं की टायमिंगमध्येच तो प्रश्न सुटला पाहिजे. कारण की आतापासूनच सवय लावून घ्यायची. काही एवढा फरक नाही पडत पुढे चालून हे ते. आतापासूनच सवय करून घ्यायची, ठीक आहे. कारण की यावर्षी मी सांगतो, मी जेव्हा म्हणजे मी काय केलं होतं यावेळेस, मी GS2 आणि GS4 वरती लय फोकस केला होता, की म्हटलं GS2 आणि GS4 चांगले करेल आणि सोबत आंतर म्हणजे ऑप्शनल वगैरे चांगलं करेल. तर पण आपल्याला असं करायचं नाही यावेळेस. यावेळेस जी माझी मागच्या वेळेसची जी चुकी झाली आहे, ती करायची नाही आहे. यावेळेस आपल्याला सगळीकडे ॲव्हरेज राहायचं आहे, ठीक आहे. GS1 असो, GS2 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल, आपल्याला ॲव्हरेज आन्सर लिहायचे आणि सगळा पेपर कंप्लीट करायचा. हे 2च पेपर चांगले गेले, पण बाकीचे जे GS1 आणि GS2 आहे त्यामध्ये काही-काही प्रश्न सुटले होते, ठीक आहे. तर ती गोष्ट यावेळेस झाली नाही पाहिजे, ठीक आहे. कारण की मागच्या वेळेस थोडी लेस कॉम्पिटिशन होती, पण यावेळेस थोडी कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तर या गोष्टींचं तुम्ही पण म्हणजे बघा तुम्ही हे पण गोष्टी, ठीक आहे. मी तर इथं तुम्हाला चांगलंच सांगण्यासाठी आलोय. यामध्ये माझा काही एवढा फायदा नाही आहे. मी फक्त इथं आलोय, की इथं जी मुलं सीरियस कॅन्डिडेट येतील, त्यांच्यासोबत कन्सिस्टन्सी मेंटेन होईल. तुमची पण कन्सिस्टन्सी मेंटेन होईल, ठीक आहे. आणि त्यातून म्हणजे जर तुम्ही कन्सिस्टन्स राहिले शेवटपर्यंत तर 100% तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, जे पण कोणी पास होतील, ठीक आहे. खूप सारे पोरं इथं पास होतील, ठीक आहे. त्यातले मी सांगतोय ना तुम्हाला, त्यातले फक्त आणि फक्त 25% पोरं असतील, जे की मेन्स करतील, ठीक आहे. 25% पोरं मेन्स करतील. कारण की पहिली गोष्ट की सिलेबस चेंज झाल्यामुळे पोरं इथं रिलक्टंट आहे येण्यासाठी, ठीक आहे. दुसरी गोष्ट की ग्रुप बी आहे, ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, ठीक आहे. आणि काही-काही मुलं फक्त आणि फक्त जे बार्टी, सारथी किंवा महाज्योतीकडून जे 15K भेटतात, त्याच्यासाठी परीक्षा देतात. अशा कॅटेगरीतले पोरं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल, तर आणि तुम्ही खरंच फक्त आणि फक्त तुम्हाला राज्यसेवा मेन्सच करायची आहे, तरच तुम्ही या प्रोग्रामला जॉइन व्हा, ठीक आहे. कमी मुलं असलं तरी चालते, पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि समोर जायचं आहे आणि 2026 मध्ये एक चांगली क्लास 1 गॅझेटेड पोस्ट घ्यायची असेल, तर नक्कीच तुम्ही हा प्रोग्राम जॉइन करा. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील, की काय वगैरे बाकीच्या काही गोष्टी असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. तर 23 तारखेपासून आपला प्रोग्राम सुरू होऊन जाईल, ठीक आहे. 23 तारखेला संध्याकाळी 6 PM मी पहिला व्हिडिओ टाकेल, ज्यामध्ये आपण क्वेश्चन असेल, त्याच्यासोबत टायमिंग असेल. त्या टाईममध्ये तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. आपला एक टेलिग्राम ग्रुप असेल, तिथं तुम्हाला त्याची PDF टाकायची आहे. जे पण कोणते मुलं दुसरे PDF टाकतील, त्यांचं त्यांचं ते तुम्हाला इव्हॅल्युएट करून देतील आणि तुम्ही त्यांचं इव्हॅल्युएट करायचं किंवा मी सोबत एक मॉडेल आन्सर कॉपी टाकेल. त्याच्यानुसार तुम्ही बघायचं की तुमचं किती जास्त मॅच होते त्या गोष्टीसोबत, ठीक आहे. मोस्टली आता मी जो अभ्यास केला आहे, तो मोस्टली इंग्लिशमध्ये केलेला आहे, ठीक आहे. इंग्लिशमध्ये केलेला आहे. त्यामुळे थोडं मराठीतून मटेरियल भेटण्यासाठी थोडं अवघड जाऊ शकते. पण मी ट्राय करेल की ते ट्रान्सलेट करून टाकण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. तेवढं फक्त एक गोष्ट बघावी लागेल, ठीक आहे. तर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. काही तुम्हाला विचारायचं असेल ते पण कमेंटमध्ये टाका. आपण 23 तारखेपासून सुरू करूयात, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की टाईम खूप कमी आहे, ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याकडे टाईम आहे, तुमच्याकडे टाईम नाही आहे, ठीक आहे. 1 महिना कसा जातो, हे 2-3 महिने कसे जातील तुम्हाला कळणारसुद्धा नाही आहे. तुम्ही खरंच मी सांगतोय तुम्हाला मनापासून सांगतोय की तुम्ही प्रोग्राम फॉलो करा. ज्याला खरंच पोस्ट पाहिजे त्यांनी प्रोग्राम फॉलो करा. आपण सोबत एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपण समोर जाऊ. एक GSचा टॉपिक आपण संपवत घेऊ. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 1, 2, 3, 4 याच्यावरती जास्त फोकस करू. जो ऑप्शनल असेल त्याच्यासाठी कारण की तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे. चला मग भेटू आपण 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डायरेक्ट प्रश्न येतील त्यामध्ये. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. थँक सो मच. ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.